मंचर आंबेगाव जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अर्थात एसीबी पुणे पथकानं शुक्रवारी दुपारी मंचर येथील प्रांत कार्यालयात रंगेहात पकडलाय। या घटनेमुळे आंबेगाव जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेलं आहे की तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून नारायणगाव पुणे नाशिक महामार्ग परिसरात संयुक्त भागीदारीत सुरू असलेल्या प्रकल्पासाठी अक्षरशः पूर्णत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला होता। संबंधित इमारतीचे सुमारे 90% काम पूर्ण झाले असून आवश्यक शासकीय परवानग्या आणि नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी तक्रारदारांकडे होती। या प्रस्तावाबाबत पाठपुरावा करत असताना शुक्रवारी दिनांक 20 मार्च रोजी गोविंद शिंदे यांनी अक्षरशः पूर्णत्व प्रमाणपत्र मंजूर करून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। याबाबत तक्रारदारांनी मंगळवारी अर्थात 24 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं शुक्रवारी पडताळणी कारवाई केली असता आरोपी अधिकाऱ्यानं 2 लाख रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय। त्यानंतर सापळा रचून दुपारी 3:30 मंचर येथील उपविभागीय कार्यालयात तक्रारदाराकडून 2 लाख रुपये स्वीकारताना शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सुरू केली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी सांगितलं की शासकीय कामांसाठी लाच मागणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याविरुद्ध नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करावी। एसीबी कडून अशा प्रकरणांवरती कठोर कारवाई केली जाईल। नागरिकांच्या सहकार्यामुळेच ही कारवाई यशस्वी झाली आहे। लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे दूरध्वनी क्रमांक 9823 1671 54 येथे संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, मंचर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।